छत्रपती संभाजीनगरमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 23 वर्षीय तरुणी होती आणि ती तरुणी लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिक या ठिकाणी गेली होती. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तरुणीची छत्रपती संभाजीनगर मधल्याच एका तरुणासोबत ओळख झाली म्हणजे त्या तरुणानं या तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला आणि मग तो तिला वारंवार फोन करू लागला, मेसेज करू लागला. ही तरुणी त्याला काही रिप्लाय देत नव्हती आणि त्याच्यासोबत बोलत सुद्धा नव्हती. पण मात्र अखेर तो फोन मोठ्या प्रमाणात लावत असल्यामुळं या तरुणीनं त्याचा फोन उचलला आणि मग तो तिला म्हणला की तू मला मोठ्या प्रमाणात आवडते, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आपण दोघं जण लवकरच लग्न करू. असं म्हणून त्यानं तिच्यासोबत जवळीक वाढवली आणि यांचं बोलणं, चालणं, भेटणं, गाठणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. आता तो जो तरुण होता हा सैन्य दलात जवान होता आणि त्याला जेव्हा सुट्टी भेटायची तेव्हा तो या ठिकाणी यायचा आणि या तरुणीला घेऊन एका ठिकाणच्या लॉजमध्ये जायचा आणि लग्नाचं आश्वासन देऊन लग्नाआधीच तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करायचं. पण मात्र हे सगळं करत असताना एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. परंतु या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे मुकुंदवाडी परिसरापासून. कारण की ती जी 23 वर्षीय तरुणी आहे ती मुकुंदवाडी परिसरामध्ये राहत होती आणि त्या ठिकाणी राहत असताना एक दिवस 2024 मध्ये ती लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिक या ठिकाणी गेली होती. मग नाशिकला लग्नाला गेल्यानंतर याच परिसरामध्ये एक रामनगर आहे आणि याच रामनगरचा एक तरुण तो सुद्धा त्या लग्नामध्ये गेला होता आणि त्याच लग्नामध्ये दोघा जणांची ओळख झाली होती. सुरुवातीला ओळख झाल्यानंतर त्या तरुणानं या तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला. मग यांचं बोलणं चालणं सुरू झालं आणि त्या तरुणीने सांगितलं की सुरुवातीला मी त्याला काही रिप्लाय देत नव्हते, मी काही त्याला बोलत सुद्धा नव्हते, पहिले 1-2 महिने तर मी त्याला बोलले सुद्धा नाही. पण मात्र तू वारंवार फोन करत असल्यामुळं आणि गोड गोड बोलत असल्यामुळं तिनं त्याचा फोन उचलला आणि त्यानं तू खूप सुंदर दिसतेस, मला मोठ्या प्रमाणात आवडतेस, मला तुला भेटायचं आहे असं सांगून तिच्यासोबत जवळूक वाढवली आणि जवळूक वाढवल्यानंतर तिला सांगितलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, आपण दोघं जण लग्न करू. आता तो जो तरुण होता तो सैन्यामध्ये जवान असल्यामुळं या तरुणीने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो जेव्हा सुट्टी घेऊन इकडे वापस आला तेव्हा तो तिला पडेगाव परिसरामध्ये असणाऱ्या लॉजवर सुद्धा घेऊन गेला. मग त्या ठिकाणी लॉजवर घेऊन गेल्यानंतर तिला लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर आणि लग्नाआधीच सगळं काही केल्यानंतर हा प्रकार त्या ठिकाणी घडला. मग हा जो प्रकार आहे हा 2-3 वेळा त्यांच्यामध्ये सहमतीनं सगळा काही घडला आणि असंच काही दिवस सुरू राहिले. पण मात्र तारीख आली 16 जून 2026ची. 16 जून 2026ला त्या तरुणानं या तरुणीला पुन्हा एकदा भेटायला बोलवलं. पण मात्र हे जे भेटणं होतं हे 7 हिल गजानन महाराज मंदिरा परिसरामध्ये होतं. एका ज्यूसच्या दुकानामध्ये त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि सांगितलं की माझं आता दुसरीकडं लग्न जमलेलं आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, या तारखेला माझं लग्न आहे आणि मी तुझ्यासोबत काही लग्न करणार नाही. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या तरुणीला, ती पेशानं नर्स होती, तिला मोठ्या प्रमाणात धक्का बसला. मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने त्याच्यासोबत घडत होतं. ज्या व्यक्तीसोबत तिनं लग्नाचं स्वप्न पाहिले होते, लग्न करायचं ठरवलं होतं, तोच व्यक्ती अचानक तिला म्हणतोय की मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, दुसऱ्या ठिकाणी माझं लग्न जमलेलं आहे असं म्हणून तो त्या ठिकाणावर निघून गेला आणि त्या तरुणीला मोठ्या प्रमाणात ताण आला. तिनं त्या ठिकाणी एक विषारी औषध घेतलं उंदरं मारायचं आणि ते औषध घेऊन थेट घरी गेली आणि विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तात्काळ तिला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर तिच्यावर त्या ठिकाणी उपचार घेण्यात आल्यानंतर तिचा जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे. पण मात्र तिनं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलेला आहे आणि तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटकसुद्धा केलेली आहे. त्याच्या अंगाला लागलेल्या हळदीवरून त्याला पोलिसांनी उचललेलं आहे. कारण की त्याचं लग्न जमलं होतं, त्याचं हळद होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न लागणार होतं
आणि या तरुणीनं असं केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळं त्याचं ते लग्न सुद्धा मोडलेलं आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. लोक, महिला, मुली, तरुणी यांना लग्नाचं आश्वासन देतात, पैशाचं आश्वासन देतात, नोकरीचं आमिष देतात आणि कशा पद्धतीनं करतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळं महिला, मुली, तरुणी यांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे आणि जर अशा पद्धतीनं कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात तात्काळ तक्रार दाखल केली पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.